जय श्रीराम शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पीक विमा भरलेला असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने 13 फेब्रुवारी रोजी एक जाहीर निर्गमित केलेला आहे आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की खरीप पीक विमा योजनेसाठी राज्य सरकारने 2069 कोटी 34,69,000 रुपये इतका निधी मंजूर केलेला आहे। आणि शेतकरी मित्रांनो, आता लवकरच पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता पीक विम्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, ही सविस्तर अपडेट काय आहे आणि कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी शेतकरी मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर शेतकरी मित्रांनो, अपडेट असे आलेले आहे की राज्य सरकारने 13 फेब्रुवारी रोजी एक शासन निर्णय निर्गमित केलेला होता आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की कृषी आयुक्तालयाने सादर केलेली मागणी आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करता समावेशक पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 अंतर्गत योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना उर्वरित राज्य हिस्सा पीक विमा हप्त्यापोटी 2069 कोटी 34,69,000 रुपये इतकी रक्कम आता वितरित करण्यास राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे। शेतकरी मित्रांनो, पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यासाठी राज्य सरकारने 9 विमा कंपन्यांना मान्यता दिलेली आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे। आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही होती राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजची महत्त्वाची अपडेट। शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।